नमस्कार मित्रांनो, फ्री एज्युकेशन बाय सूरज या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष असे स्वागत. तर पहा, मी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजे बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक या पदाच्या काही जागा निघल्या आहे. एकूण जागा आहेत 910 जागांसाठी ती जाहिरात आलेली आहे. तर या जागेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकताय. तुम्हाला फक्त 12वी पास होणं आवश्यक आहे. किमान 12वीमध्ये 50% गुणांची आवश्यकता आहे. हे या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या पदासाठी ना कोणतं MSCIT लागत ना काही, फक्त आणि फक्त तुम्ही काय पाहिजे, 12वी पास पाहिजे किमान 50% गुणासह. आणि 12वी तुम्ही एकतर आर्टमधून असाल, कॉमर्समधून असाल किंवा सायन्समधून असाल, कोणत्याही फॅकल्टीमध्ये म्हणजे आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स या तीन कोणत्याही फॅकल्टीमध्ये जर तुम्ही असाल, शाखेमधील 12वी जर उत्तीर्ण असाल 50% गुणासह, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकताय अग्निशामक या पदासाठी. तर अग्निशामक या पदासाठी पहा, खूप महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर समजा तुमचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास झाला नसेल तरी काही टेन्शन घेण्याचं काम नाही, कारण या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची तुमची लेखी चाचणी होणार नाही. फक्त आणि फक्त तुमच्या मैदानी चाचणी आणि तुमच्याजवळ असलेले प्रमाणपत्र या गुणांच्या आधारेच तुमची निवड करण्यात येणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं सुवर्ण संधी आहे तुमच्याजवळ, ही संधी गमावू नका. आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे. जर पोलीस भरतीचा चान्स गेला तर इथे तुम्हाला कुठेतरी एक चान्स बनू शकतो. त्याच्यामुळं अतिशय महत्त्वाचं आहे. संपूर्ण माहिती आहे का, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आलेल्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर पहा, कोणताही वेळ न गमावता आपण माहिती पाहूया. बृहमुंबई महानगरपालिका अग्निशामक या पदासाठी बघा, सुरुवातीला जर तुम्ही या पदावर जर लागले तर तुम्हाला पगार किती असणार, बेसिक असणार तुम्हाला 21,700 ते 69,100 पर्यंत तुम्हाला बेसिक असणार. ठीक आहे ना, अशा प्रकारे. तर पहा, या बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक पदाच्या कास्ट वाईज जागा बघू. एकूण जागा आहेत 910 पैकी अनुसूचित जाती म्हणजेच SC कास्टसाठी एकूण 99 जागा आहेत. पैकी सर्वसाधारण 42 आणि महिलांसाठी 30 जागा राखीव आहेत. ठीक आहे. बाकी माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे मी वाचत नाही, कारण ते आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्या लिंकवर जा आणि चॅनलवर जा, आणि तुम्हाला जर समजा संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर त्या चॅनलवर जाऊन ती जाहिरात डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. ठीक आहे ना. ओघवती माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहे, संपूर्ण माहिती देणं होत नाही त्यामुळं. त्यानंतर ST कास्टसाठी बघा, अनुसूचित जमाती एकूण 26 जागा आहेत. पैकी सर्वसाधारणसाठी 11 आणि महिलांसाठी 8 जागा राखीव आहेत. त्यानंतर विजा अ एकूण 18 जागा आहेत. पैकी सर्वसाधारण म्हणजे कोणीही भरू शकतं 8 जागा, कोण म्हणजे सर्वसाधारण, आणि महिलांसाठी आहे एकूण 5 जागा. त्यानंतर भटक्या जमाती ब यांच्यासाठी एकूण 14 जागा आहे. पैकी सर्वसाधारण 6 आहे आणि महिलांच्या 4 आहे. त्यानंतर भज क सर्वसाधारण एकूण जागा आहे 22, पैकी सर्वसाधारण आहे 10 आणि महिलांसाठी आहे 7. त्यानंतर भज ड एकूण जागा आहेत 16, पैकी सर्वसाधारण आहेत 7 आणि महिलांसाठी आहे 5. अशा प्रकारे. त्यानंतर विमाप्र विशेष मागास प्रवर्ग एकूण जागा आहेत 8, पैकी सर्वसाधारण आहे 5 आणि महिलांसाठी आहे 2. त्यानंतर इतर मागासवर्गीय, जास्तीत जास्त संख्या इतर मागासवर्गीयांची असते म्हणजेच OBC. तर याच्या एकूण जागा आहेत 173, पैकी 74 जागा सर्वसाधारण आहे आणि 52 जागा महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर आदुग म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जागा दिल्या आहे. एकूण आहे 91, पैकी सर्वसाधारण आहेत 38 आणि महिलांसाठी आहे 27. आणि खुला म्हणजे ओपन कॅटेगरी जर असेल तुमची, तर एकूण जागा आहे एकूण 443, पैकी सर्वसाधारण आहे 191 आणि महिलांसाठी आहे
33 जागा अशा एकूण 910 पदांसाठी ही जाहिरात आली आहे. 12वी पास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे. जर समजा तुम्ही अभ्यास करू शकत नसाल पण मैदानी चाचणीमध्ये जर अव्वल असाल तर ही भरती तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स बनणार आहे. त्याच्यामुळे ही सुवर्ण संधी गमावू नका आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता पहा, या पदासाठी आपण पाहू अर्हता. अर्हता काय आहे तर तुम्हाला तुम्ही कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील किमान 12वी उत्तीर्ण 50% गुणांसह किमान 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशनची काहीही गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 10वी मध्ये मराठी हा विषय 100% गुणासह 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय आवश्यक आहे आणि 10वी मध्ये प्रत्येकाला मराठी हा विषय असतोच. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. 12वी फक्त 50% आहे का तुम्हाला 12वी मध्ये टक्केवारी 50% तर तुम्ही फॉर्म भरू शकताय. मग 50च्या वर जर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकताय, फक्त 50च्या आत नको. ठीक आहे. त्यानंतर पहा, वैद्यकीय दर्जा काय तर शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या उमेदवार हा काय असावा, सुदृढ असावा, म्हणजे कोणताही संसर्गजन्य त्याला रोग नसावा. बाकी काही नाही ना, आपण फिटच असतो जर हे करायचं असेल तर, आहे की नाही. त्यानंतर पहा, त्यानंतर उमेदवार त्यानंतर पहा शारीरिक दर्जा. शारीरिक दर्जा काय असणार. शारीरिक दर्जा उंची आहे पुरुषांसाठी किमान 172 सेंटीमीटर असली पाहिजे. त्यानंतर महिलांसाठी किमान उंची आहे 162 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर छाती पुरुषांसाठी 81 सेंटीमीटर अशी आणि फुगवून जर म्हटलं तर 86 सेंटीमीटर, 81 ते 86 पुरुषांसाठी. महिलांसाठी छातीची अट नाही. आणि वजन पाहिजे किमान 50 किलोग्रॅम आवश्यक आहे, कमीत कमी 50 किलोग्रॅम. त्यानंतर दृष्टी, चष्मा जर तुम्हाला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. चष्मा किंवा तत्सम साधनाशिवाय नेहमीची. आणि ऐकू चांगलं यायला पाहिजे. जर तुम्ही जर कानाने बहिरे असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुमची दृष्टी चांगली पाहिजे. ठीक आहे ना. जास्त मोठ्या भिंगाचा चष्मा तुम्हाला नको आहे. त्यानंतर वयोमर्यादा पहा. वयोमर्यादा 31 डिसेंबर 2022 पर्यंत तुमचे वय 20 वर्षापेक्षा कमी नसले पाहिजे आणि 25 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजत आहे का, म्हणजे तुमचं वय 20 ते 25 या दरम्यान असलं पाहिजे. पण बघा, मागे कोरोना होता, कोरोना महामारीच्या काळामध्ये भरती प्रक्रिया राबवली गेली नाही. त्याच्यामुळे त्यांनी 2 वर्ष शिथिल दिले आहे. म्हणजेच 31 डिसेंबर 2022 पर्यंत तुमचे वय 20 कंप्लीट आणि 27 वर्षापर्यंत जरी तुमचं वय असलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकताय. ठीक आहे ना. अतिशय सुवर्ण संधी आहे. 20 ते 27 वर्षापर्यंत खुल्या गटासाठी. आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही जर इतर मागासवर्गीय असाल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल किंवा SC ST OBC VJNT म्हणजे जे काही आरक्षणामध्ये येतात प्रवर्ग, त्यांच्यासाठी 5 वर्ष शिथिल आहे. म्हणजेच 20 ते 32 वर्षापर्यंत जरी उमेदवार असेल तरी ते उमेदवार काय भरू शकतात, फॉर्म भरू शकतात. अशा प्रकारे अतिशय सुवर्ण संधी आहे. SC ST OBC या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष त्यांनी शिथिल दिले आहे, म्हणजे रिलॅक्सेशन आहे 5 वर्ष. म्हणजे जर तुमचं वय 28 वर्ष असेल, 29 वर्ष असेल आणि तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तर तुम्ही तो फॉर्म भरू शकताय 32व्या वर्षापर्यंत. याच्यासारखी सुवर्ण संधी कोणतीच नाही. तर ही सुवर्ण संधी तुम्ही गमवायची नाही आहे. आणि बघा, त्यानंतर निवडीचे निकष काय आहे तर 12वी मध्ये तुम्हाला 12वी तुम्ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. जर तुम्ही 12वी मध्ये सप्लिमेंटरी दिली असेल, पहिल्या प्रयत्नात जर तुम्ही फेल झाला असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जरी तुम्ही 50% जरी गुण मिळवले असतील, 50% कमीत कमी 50% जरी असतील तरी तुम्ही फॉर्म भरू शकताय. पण पहिल्या प्रयत्नात तुम्ही उत्तीर्ण पाहिजे आहे 12वी मध्ये. त्यानंतर पहा, पुरुष आणि महिला उमेदवारांची 200 गुणांची खालील प्रमाणे ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. 200 गुणाची पैकी मैदानी चाचणी असणार आहे 120 गुणाची आणि प्रमाणपत्र चाचणी असणार आहे 80 गुणांची.
म्हणजे एकूण 200 गुणांची ही परीक्षा आहे. ठीक आहे. मग आता शारीरिक पात्रता तर मी तुम्हाला सांगितली आहे. मैदानी चाचणी पहा पुरुष उमेदवारांसाठी कशी असणार आहे. मैदानी चाचणी 3 मिनिटामध्ये 800 मीटर अंतर धावणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील. म्हणजे 3 मिनिटामध्ये तुम्हाला 800 मीटर अंतर कापायचं आहे. आणि जर तुम्ही 3 मिनिटामध्ये 800 मीटर अंतर कापलं तर तुम्ही पुढील चाचणीसाठी म्हणजे पुढची कोणती चाचणी 19 फूट उंचीवरून जम्पिंग शीटमध्ये उडी न मारणारे उमेदवार अपात्र ठरतील. म्हणजे तुम्हाला 19 फूट उंचीवर उभं केलं जाईल आणि खाली जम्पिंग शीट असणार आहे. त्या जम्पिंग शीटवर तिथून तुम्हाला उडी मारायची आहे. जर एखादा उमेदवार जर भीत असेल का मी मारणार नाही, माझे हातपाय तुटू शकतात, तर तो उमेदवार काय होणार आहे, अपात्र होणार आहे. मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करू शकत नसाल, जर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये कमजोर असाल, तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या प्रक्रिया येत नसेल किंवा तुम्हाला अभ्यास करायला जर समजा जीवावर येत असेल, आळस येत असेल, तर तुम्ही ही गोल्डन चान्स आहे, सुवर्ण संधी आहे. कोणतीही लेखी परीक्षा न होता फक्त मैदानी चाचणी आणि तुमच्या पर्सेंटेजच्या जोरावर तुम्ही हा पेपर या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे, 19 फुटावरून जरी उडी मारायचं काम पडलं तरी भ्यायचं नाही, भ्यायचं काही कारण नाही. त्यानंतर बघा क आहे, जमिनीपासून 33 फूट उंचावरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल. ठीक आहे ना. 33 फूट उंचावर अशी खिडकीवर शिडी लावली जाईल आणि त्या 33 फूट शिडीवर तुम्हाला चढायचं आहे आणि परत त्याच शिडीवरून उतरायचं आहे. मग हे 20 सेकंदापेक्षा जर कमी वेळेत तुम्ही आले तर तुम्हाला 40 पैकी 40 गुण मिळणार आहे. जर समजा तुम्हाला जास्तीत जास्त 40 सेकंदापेक्षा जास्त जर कालावधी लागत असेल तर तुम्हाला 0 गुण मिळणार आहे. मग 20 सेकंदापेक्षा जर समजा तुम्ही 25 सेकंदात आले तर मग तुम्हाला 25 गुण, जर 30 सेकंदात आले तर तुम्हाला 10 गुण. अशा प्रकारे गुण, जर तुमचा वेळ वाढला तसे गुण कमी कमी होत जाणार आहे. आणि तुम्हाला 40 सेकंदपेक्षाही जास्त वेळ लागला तर तुम्हाला 0 गुण मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 50 किलोग्रॅम वजनाची मानवाकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने 60 मीटर अंतर धावायचं आहे. म्हणजे तुमच्या पाठीवर 50 किलोग्रॅमचं ओझं दिलं जाईल आणि तुम्हाला ते 60 मीटर धावायचं आहे. 60 किलोमीटर नाही, फक्त 60 मीटर. आणि तेही 20 सेकंदामध्ये जर तुम्ही ते 60 मीटर अंतर जर धावत असाल तर तुम्हाला 40 गुण मिळणार. त्यानंतर 20.1 ते 30 सेकंदापर्यंत धावत असाल तर तुम्हाला 20 गुण मिळणार. 30 सेकंद ते 40 सेकंदापर्यंत धावत असाल तर तुम्हाला 10 गुण मिळणार. आणि 40 सेकंदापेक्षा जास्त जर तुम्ही वेळ लावत असाल तर तुम्हाला 0 गुण मिळणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही 40 गुणाची 50 किलोग्रॅम वजनाची चाचणी. त्यानंतर पुढची चाचणी तुमची होणार आहे 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे. 20 फूट उंचीवरची एक रस्सी असणार आहे, त्या रस्सीवर तुम्हाला चढायचं आहे. पण तुम्हाला पायाचा आधार घ्यायचा नाही, फक्त हाताच्या आधाराने काय करायचं आहे, चढायचं आहे. तर ते जर तुम्ही चढले, पूर्ण रस्सी चढले तर तुम्हाला 30 पैकी 30 गुण मिळणार आहे. जर तुम्ही 3/4 भाग चढले म्हणजे 20 फुटाची रस्सी आहे आणि तुम्ही 15 फुटापर्यंत चढले तर तुम्हाला 20 गुण मिळणार आहे. आणि तुम्ही 10 फुटापर्यंत चढू शकले तर तुम्हाला 10 गुण मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही रस्सीची चाचणी होणार आहे तुमची 30 गुणांची. आणि शेवटची चाचणी आहे पुरुषांसाठी 20 पुलअप्स. काय, 20 पुलअप्स काढणे. एका पुलअपसाठी अर्धा मार्क मिळणार आहे. तसे जर समजा तुम्ही 20 पुलअप्स काढले तर त्याच्यासाठी तुम्हाला 10 गुणांची पुलअप्सची चाचणी आहे. तर अशा प्रकारे पुरुष उमेदवारांसाठी ही चाचणी दिली आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आहे महिला उमेदवारांसाठी. मग आता मैदानी चाचणी महिला उमेदवारांसाठी कशी आहे बघा. 4 मिनिटामध्ये 800 मीटर धावणारे उमेदवार पुढील चाचणीसाठी पात्र ठरतील. म्हणजे 4 मिनिटामध्ये तुम्हाला 800 मीटर अंतर कव्हर करायचं आहे. त्यानंतर पुढची चाचणी काय, जर समजा 4 मिनिटामध्ये आपण 800 मीटर आलो महिलांसाठी तर मग काय पुढची चाचणी 19 फूट उंचावरून जम्पिंग शीटमध्ये उडी मारायची आहे. जर तुम्ही उडी मारली नाही तर तुम्ही तिथेच अपात्र ठरला, पुढचा उमेदवार ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर तिसरी चाचणी तुमची होणार आहे जमिनीपासून 33 फूट उंच खिडकी असणार, त्या खिडकीला शिडी लावली जाईल, त्या शिडीवर चढायचं आहे आणि उतरायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला कालावधी दिला जाईल चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी 33 फूट.
चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी 30 सेकंदाचा. मग आता 30 सेकंदाच्या आत जर तुम्ही चढले आणि उतरले तर तुम्हाला 40 गुण मिळणार महिलांसाठी. आणि जर तुम्हाला 30 ते 40 सेकंदापर्यंतचा वेळ लागत असेल तर 30 गुण, 40 ते 50 सेकंदापर्यंतचा वेळ लागत असेल तर 20 गुण, 50 ते 60 सेकंदापर्यंतचा वेळ लागत असेल तर 10 गुण, आणि 60 सेकंदापेक्षाही जास्त वेळ लागत असेल म्हणजे 1 मिनिटाच्या वर जर वेळ लागत असेल तर तुम्हाला 0 गुण मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तिथंच रिजेक्ट होऊन जाणार. त्याच्यामुळं 33 फूट उंच उंच जी शिडी आहे ती तुम्हाला कशी 30 सेकंदाच्या आत काय करायची आहे, चढायची आणि उतरायची आहे. मग ही चाचणी झाली की मग तुम्हाला काय करणार आहे, तुमच्या पाठीवर महिलांच्या 40 किलोग्रॅम वजनाची मानवाकृती खांद्यावर घेऊन, म्हणजे 40 किलोग्रॅम वजनाचं वजन तुमच्या खांद्यावर देणार आणि तुम्हाला 60 मीटर अंतर जाण्यास सांगणार आहे. मग 60 मीटर अंतर जर तुम्ही जाऊ शकले 25 सेकंदाच्या आत तर तुम्हाला 40 पैकी 40 गुण मिळणार. आणि जर तुम्ही 60 मीटर अंतर जर 45 सेकंदापेक्षा जास्त वेळ लावला तर तुम्हाला 0 गुण मिळणार आहे. ठीक आहे ना. आणि जर समजा तुम्हाला 25 ते 35 सेकंदापर्यंत जर तुम्ही आले तर 20 गुण, 35 ते 45 सेकंदापर्यंत आले तर 10 गुण, आणि 45 सेकंदापेक्षा जास्त जर वेळ तुम्ही लावला तर तुम्हाला 0 गुण मिळणार आहे. त्यानंतर महिलांसाठी एक अजून इव्हेंट आहे. हा जर इव्हेंट तुम्ही गोळाफेक, कोणता गोळाफेक, तुम्हाला 4 किलोचा गोळा दिला जाणार आणि तो 4 किलोचा गोळा तुम्ही 6 मीटरपेक्षा जास्त अंतरावर फेकायचा आहे. म्हणजे 6 मीटरपेक्षा जास्त तो गोळा गेला पाहिजे, तेव्हा तुम्हाला 10 गुण, पूर्णपैकी 10 गुण मिळणार. आणि जर समजा तो 5 मीटर पर्यंत 5 ते 6 मीटरपर्यंतच गेला तर 7 गुण, त्यानंतर 4 मीटरपर्यंतच गेला तर 4 गुण, आणि 4 मीटरपेक्षाही कमी गेला तर मग तुम्हाला गुण मिळणार नाही, 0 गुण मिळणार. तुम्ही तिथेच कटणार किंवा तुम्ही सिलेक्ट होणार नाही. आणि नंतरचं इव्हेंट आहे महिलांसाठी लांब उडी. आता लांब उडी बघा, लांब उडीमध्ये अंतर आहे 15 फूट. महिलांना लांब उडी मारायची आहे. मग 15 फुटापेक्षा जास्त जर उडी मारली तर पूर्णपैकी 15 गुण मिळणार. आणि जर 12 फुटापर्यंतच मारली लांब उडी तर 10 गुण मिळणार. 9 फुटापर्यंतच मारली तर 5 गुण, आणि 9 फुटापेक्षाही कमी जर तुमची उडी येत असेल तर तुम्हाला 0 गुण मिळणार, हे लक्षात ठेवा. आणि शेवटची महिलांची चाचणी आहे पुशअप, जोर काढणे म्हणजे दंड बैठका. आणि त्या दंड बैठका तुम्हाला काढायच्या आहे एकूण 15. जर तुम्ही 15 पैकी 15 पुशअप जर काढले तर तुम्हाला 15 पैकी 15 गुण मिळणार आहेत. तर अशा प्रकारे ही होती महिलांसाठी चाचणी. त्यानंतर ही होती मैदानी चाचणी. आता मैदानी चाचणी झाली की मग या चाचणीमध्ये जे गुण मिळतील त्या गुणांच्या त्या चाचणीमधले गुण, आणि नंतर दुसरी तुमची चाचणी होणार प्रमाणपत्र चाचणी. आता प्रमाणपत्र चाचणी ही पुरुष आणि महिलांसाठी सारखी असणार आहे, कारण प्रमाणपत्र हे दोघांजवळही सारखेच असतात, त्याच्यात काही हे नसते. मग आता प्रमाणपत्र बघा, जर तुमच्याजवळ राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर व राज्य शासनाचे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकॅडमी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्याकडील अग्निशामक दुय्यम अधिकारी व तत्सम मान्यताप्राप्त अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारकाला 25 गुण दिले जातील. ठीक आहे ना. जर समजा तुमच्याकडे या संस्थेकडून केलेला अग्निशामकचा कोर्स जर अभ्यासक्रम जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला 25 गुण दिले जातील. पण हा पाहिजेच असं नाही, हा सर्व विद्यार्थ्याकडे असणारच असं नाही, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लूज करायचा नाही. जर हा कोर्स असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल, म्हणजे त्यांचे गुण वाढणार. पण प्रत्येकाजवळच हे प्रमाणपत्र असेलच असं नाही, त्याच्यामुळे बिनधास्त राहायचं, निष्काळजी टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपल्याला काय पाहिजे, 12वी पास पाहिजे. त्याच्यामुळं याच्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग मनामध्ये आणायची नाही. ठीक आहे. नंतर NCCचं जर प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्या NCCच्या प्रमाणपत्राचे 20 गुण मिळणार आहे. मग आता त्याच्यामध्ये त्यांनी डिवाइड केला आहे, C प्रमाणपत्र असेल तर 10 गुण, B प्रमाणपत्र असेल तर 6 गुण, अ प्रमाणपत्र असेल तर 4 गुण, किंवा शालेय पातळीवरील MCC प्रमाणपत्र असेल तरी 4 गुण तुम्हाला दिले जातील. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की जर तुमच्याजवळ लाईट मोटर व्हेकल लायसन असेल, म्हणजे
परवाना असेल लाईट, म्हणजे कोणते हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना जर असेल तर तुम्हाला 5 गुण मिळतील. जर तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असेल तर तुम्हाला आणि 5 गुण मिळतील. जर तुमच्याकडे दोन्ही जर असेल, हलके आणि जड दोन्ही असेल, तर तुम्हाला 10 गुण मिळतील. आणि याच्यापैकी एकच जर असेल तर तुम्हाला फक्त किती गुण मिळणार? 5 गुण मिळणार. त्यानंतर जर तुमच्याजवळ नागरी सेवा दलाच्या अग्निशामक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 6 गुण आणि मिळतील. जर तुमच्याजवळ होमगार्डमध्ये कमीत कमी 3 वर्ष सेवा केल्याचे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 4 गुण मिळतील. अशा प्रकारे, आणि हे दोन्ही सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला किती मिळणार? 10 गुण मिळतील. तर अशा प्रकारे यांनी हे गुणांचं हे दिलं आहे. त्यानंतर बघा, प्रमाणपत्र सरकारी निमसरकारी संस्था यांच्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून 1 वर्षे सेवा केलेली असल्यास किंवा मुंबई अग्निशमन दलात कंत्राटी जीवरक्षक म्हणून किमान 6 महिने सेवा केल्यास तुम्हाला 15 गुण त्याच्यामध्ये दिले जातील. हे जर प्रमाणपत्र तुमच्याजवळ असेल तर. पण हे प्रमाणपत्र कंपल्सरी आहेच असं नाही. हे जर प्रमाणपत्र असेल तर तो विद्यार्थी पुढे जाईल, म्हणजे रँकिंगवर पुढे येईल. पण मला सांगा, जर हे प्रमाणपत्र कोणाच जवळ नसेल तर काय होणार? फक्त 12वी पास विद्यार्थ्यांची आणि जे विद्यार्थी फिजिकलमध्ये मैदानी चाचणीमध्ये जे विद्यार्थी टॉप असणार त्यांचंच सिलेक्शन होईल. त्याच्यामुळं या प्रमाणपत्राकडे जास्त लक्ष देऊ नका. महत्त्वाचं आहे तुम्ही 12वी पास आहे का आणि किमान 50% गुण आहे का, हे महत्त्वाचं आहे. आणि तुमचं वय कास्टमध्ये असाल तर 32 पेक्षा कमी पाहिजे, आणि खुल्यामध्ये असाल तर तुमचं वय 27 वर्षापेक्षा कमी पाहिजे. 20 वर्षापेक्षा जास्त आणि 27 वर्षापेक्षा कमी. अशा प्रकारे जर तुमचं वय असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. हा फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर बघा, तुम्हाला मी एक वेबसाईट देतो, www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर हा फॉर्म तुम्हाला उपलब्ध आहे. जर तुम्हाला त्या वेबसाईटवर जरी जाता नाही आलं तरी माझ्या चॅनलवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्रामच्या लिंकवर क्लिक करा. तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामच्या चॅनलवर जाल. माझ्या चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला ते BMC महानगरपालिकेची जाहिरात दिसेल, ती जाहिरात डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही फॉर्मची प्रिंटआउट काढा. ती फॉर्मची प्रिंटआउट भरा, नीट वाचून भरा फॉर्मची प्रिंटआउट. आणि बघा, याची परीक्षा फी सांगतो तुम्हाला. परीक्षा फी आहे, हा जर फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर खुला प्रवर्गासाठी 944 रुपये परीक्षा फी आहे, आणि मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 590 इतकी परीक्षा फी आहे. ठीक आहे. तर आणि याचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे तुम्हाला, DD काढायचा आहे राष्ट्रीयकृत बँकेचा. आणि डिमांड ड्राफ्ट कोणत्या नावाचा काढायचा आहे तुम्हाला? बृहमुंबई महानगरपालिका या नावाचा मुंबईत देय असलेला डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे, सोबत जोडायचा आहे त्या अर्जासोबत. आणि डिमांड ड्राफ्टच्या मागे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करायचा आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे, आणि तुम्हाला अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र लागणार आहे बघा. 10वी 12वीचं गुणपत्रक, त्यानंतर 12वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र लक्षात घ्या, त्यानंतर जात प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिलेअर, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, त्यानंतर महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाह नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र, त्यानंतर समांतर व अनाथ आरक्षणाअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांबाबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र. ठीक आहे. आणि त्यानंतर अग्निशमनचे प्रमाणपत्र असेल तर खूप चांगलं, नसेल तर काही हरकत नाही. त्यानंतर NCCचे प्रमाणपत्र असेल तर चांगलं, नसेल तर हरकत नाही. हलके किंवा जड वाहन चालक वैध परवाना असेल तर खूप चांगलं, नसेल तर काही हरकत नाही. होमगार्ड कमीत कमी 3 वर्ष सेवा केल्याचे प्रमाणपत्र असेल तर चांगलं, नसेल तर काही हरकत नाही. आणि समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक असल्याचे पत्र असेल तर खूप चांगलं, नसेल तरी काही हरकत नाही. नसेल तर तुम्ही फक्त जर 12वी जरी पास असाल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. ऑफलाईन फॉर्म आहे, भरून टाका. आणि हा फॉर्म घेऊन कुठं जायचं तुम्हाला सांगतो पहा. हा फॉर्म भरायचा, आणि हा फॉर्म भरल्यानंतर
कास्टनुसार त्यांनी बोलवलेला आहे. आणि कास्टनुसार कुठं बोलवलेला आहे तर तुम्हाला सांगतो पहा, उमेदवारांनी टक्केवारीनुसार भरतीसाठी हजर राहण्याचे ठिकाण आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान, JBCN शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर पश्चिम, मुंबई इथं जायचं आहे. तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसवर तुम्ही तिथं जायचं आहे. आणि उमेदवारांनी टक्केवारीनुसार भरतीसाठी हजर राहायचे वेळापत्रक त्यांनी दिलं आहे. तर विमाप्र विशेष मागास प्रवर्ग या विद्यार्थ्यांनी 13/1/2023 13 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, हजर राहायचं आहे. त्यानंतर भजब या विद्यार्थ्यांनी 14 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत हजर राहायचं आहे. त्यानंतर भजक या विद्यार्थ्यांनी 16 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत हजर राहायचं आहे. अर्ज घेऊन जायचा आणि डिमांड ड्राफ्ट घेऊन जायचा. त्यानंतर भजड या विद्यार्थ्यांनी 17 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबई येथे हजर राहायचं आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, मग अनुसूचित जातीमध्ये आता SC कास्टमध्ये जास्त विद्यार्थी संख्या असल्यामुळं 60% किंवा अधिक गुण प्राप्त असलेले उमेदवार 18 जानेवारीला जातील आणि 50% आणि 50 ते 60% दरम्यान असलेले उमेदवार 19 जानेवारीला जातील सकाळी 8 वाजेपर्यंत. त्यानंतर अनुसूचित जमाती 50% पेक्षा जास्त असलेले उमेदवार 20 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत हजर राहतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले विद्यार्थी 21 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत जातील. त्यानंतर इतर मागासवर्गीय, आता इतर मागासवर्गीय म्हणजे OBC हा प्रवर्ग अतिशय जास्त असल्यामुळं त्यांनी टक्केवारीनुसार मुलं बोलवले. 65% पेक्षा जास्त असलेले विद्यार्थी 23 जानेवारीला जायचं. 55 ते 64% दरम्यान असलेले विद्यार्थी 24 जानेवारीला जातील सकाळी 8 वाजेपर्यंत आणि 50 ते 54% दरम्यानचे विद्यार्थी 27 जानेवारीला जातील सकाळी 8 वाजेपर्यंत. अशा प्रकारे त्यांनी अर्ज मागवलेले आहेत. आणि त्यानंतर माजी सैनिक जर असेल किंवा अनाथ असेल तर ते 28 जानेवारीला जातील. त्यानंतर ओपन कॅटेगरीचे जर असतील काही उमेदवार तर ते 30 जानेवारीला 70%च्या वर. आता ओपन कॅटेगरी ही OBCच्या पेक्षाही जास्त संख्या असणार, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी त्यांनी 4 दिवस दिले आहे. 30 जानेवारी, 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी अशा प्रकारे 2 फेब्रुवारीपर्यंत खुला प्रवर्ग हा जाऊ शकतो. टक्केवारीनुसार डिवायडेशन दिलं आहे, ते डिवायडेशन तुम्ही याच्यामध्ये अर्जामध्ये बघू शकताय. त्यानंतर विजा या प्रवर्गातील उमेदवार 3 फेब्रुवारीला बोलवले आहे आणि सर्व महिला ज्या महिला फॉर्म भरत असतील त्या सर्व महिलांना, ज्या महिलांना 50% पेक्षा जास्त मार्क 12वीत पडलेले आहेत गुण आहे, पर्सेंटेज आहेत, त्या महिला 4 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांनी मुंबईच्या मैदानावर त्यांनी काय केलं आहे, बोलवलेलं आहे. जर समजा तुम्ही 8 नंतर जर आलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अशी त्यांनी टिपसुद्धा दिली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर समजा 13 जानेवारीला बोलवलं असेल तर तुम्हाला 12 जानेवारीलाच तिथं मुंबईला मुक्कामी जावं लागेल. म्हणजे 13 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्हाला त्या मैदानावर हजर राहता येईल. तर अशा प्रकारचा तो शेड्यूल आहे आणि अतिशय सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायचा नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्ही शरीराने जर फिट असाल, तंदुरुस्त असाल तर तुम्ही या भरतीत आरामात लागू शकताय आणि तुमच्यासाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळं ही संधी तुम्ही गमावू नका आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.